शिवलिंग वालवटे विरुद्ध जाकमाता मजगाव तसेच ग्राउंड क्रमांक 2 वरती गावदेवी कारंबोली बॉल वर्सेस जय हनुमान उसरोली गावदेवी कारंबोली बॉल वर्सेस जय हनुमान उसरोली ग्राउंड क्रमांक 2 वरती यांना पहिला पुकार तसंच शिवलिंग वालवटे विरुद्ध जाकमाता मजगाव यांना पहिला पुकार ग्राउंड क्रमांक 1 वरती समोर प्रेक्षकांना खाली बसायचं आहे. डॅरल पेन्ना आपल्या स्वतःच्या चढाई घेऊन आलेले आहेत. अतिशय उत्कृष्ट चढाई बंधू झोटतोय तो डायरेक्ट. शिगरे संघाचा कर्णधार कोण असेल त्याने याचा शिगरे संघाचा शिगरे संघाचा कर्णधार कोण असेल त्याने याचा सन्मान चिन्ह घ्यायचा. विघ्नेश मुंबईकर उभं राहायचं. लाईनमॅन तिथे उभं राहायचं. अंकेश हरीश पाटील शिगरे संघाचे कर्णधार आले हरिभाई मुंबईकर आपण त्यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचे स्वागत करायचं. पुन्हा एकदा कोल्हे संघाचा मजबूत श्रेष्ठ लाभलेला उत्कृष्ट खेळाडू रित्यास्त परत पुन्हा प्रत्युत्तर. पुन्हा एकदा जयपूर संघाचा ओपनिंग मोरा सर्जन दोरबी संघाकडून एक उंच बुडासाठी बांधायचं चालापटी चाळा करून गेले होते. माउंट कार्निक सुंदर अशी पकड लागली त्यांची मधल्या फळीमध्ये आणि हा सर्जन दोरबी संघाला आणखी त्यांचा किमती मोरा मैदानाच्या ठिकाणी आलेले आहे. कोरली संघाचे एक मजबूत एष्टी लागलेले चाळापट्टू आपल्या ताकदीत आणि बलाचा पुरेपूर असा फायदा घेतात. कधी संत कधी मधीच आपल्या खेळीला गती देतील आणि आपल्या ताकदीच्या बलावर खेळाडूला सहज ते घेऊन जातात. करून गेले मध्य रेषेला मुद्रा करून मतदारसंघाचे सर्जन दोरकुली संघाचे चाळापट्टू एक मजबूत बांधायचे उंच पुढे आपल्या पाहू आपल्या उंचीचा ताकदीचा किती पुरेपूर फायदा घेत होते आणि सुंदर असा पळणा नेला त्यांनी मधल्या फळीतून त्याला पकड आल्यापर्यंत पकड त्यांच्यासमोर अयशस्वी झालेला आणि एक सुंदर असा पळणा नेलाय. आणि प्रत्युत्तर पुन्हा कोरली संघाचे ॲटम बॉम्ब खोलवर अशी चढाई करून अचूक असा गैरवाणी टिपत आहे. आपल्या ताकदीचा आणि उंचीचा पुरेपूर फायदा घेत होते बालाचा. महेश कुठे असतील मागचे यशस्वी चाळापट्टू त्यांनी आपल्या संघाला मागच्या चाळ्यामध्ये एक गुण पटकावून गेलं होतं आणि तेच चाळापट्टू पुन्हा चाळा करून गेले होते आणि आता मात्र त्यांची
सहजीवन संघाचे एक उंचवळे सरपंच बांधे चाळे पालदार जे चपल अशी चाणक्य अशी त्यांची सर्व्हिस आहे आणि या चाळ्यामध्ये ते बोनस पॉईंट पटकवण्याच्या प्रयत्नात आहेत. दोघे संघाच्या महामंडळ दरम्यान प्रदान केलेला चढाव्यावर जेव्हा पब्लिकने तेवढे पाठी व्हायचं त्यांच्यावर कोणी वाटकर नाही, त्यांच्यावर वाटकर नाही. हा मंडळाचा नियम आहे आणि ते तुम्हाला पाळायलाच लागेल. ग्राउंड नंबर 1 वर सहजीवन दोडकुले संघावर चढाई करून आले ते माउंट कार्मेल कोर्ले संघाचे चढाईपट्टू. ग्राउंड नंबर 1 वर सामन्याला सुरुवात झालेली आहे. अनुभव कमी उत्साह जास्त असा चढाईपट्टू चढाई करून आले तो माउंट कार्मेल कोर्ले संघावर आणि सुंदर असा मधल्या फलीमध्ये त्यांनी लात मारून गडी बाद केलेला आहे. आणि प्रत्युत्तर मग कोर्ले संघाचे त्यांच्यासोबत सगळ्यांनी संबंध लागत आहे, कारण ते त्यांच्या सुद्धा या ग्राउंडवरनं खेळून गेलेले आहेत. ओंकार गाणाऱ्यांना आम्ही सुद्धा किती वेळा ग्राउंडवर खेळताना पाहिलेलं आहे, पण अशी कुठल्या संघाशी त्यानं वाद केलेला नाही. मागचा यशस्वी चढाईपट्टू की ज्याने मधल्या फलकी खेळाडू अचूक असं लात मारून टिकलेला आता पुन्हा एकदा ते चढाई करून आलेलं आहे आणि बोनस पॉईंट पटकवलेला आहे. सुंदर अशी चढाई करत आहे. त्याला माहिती आहे आपल्या संघाकडे काही गुणांची पिचड आहे आणि ती पिचड जर आपल्याला भरून काढायची असेल तर आपल्याला चांगली खोलवर चढाई करून गडी बाद करायला पाहिजे किंवा बोनस पटकावून आपल्या संघाची झीज भरून काढली. प्रत्युत्तर कोर्ले संघाचा आक्रमण चढाई करून गेलेले आहेत ते सहजीवन दोडकुले संघावर अतिशय खोलवर अशी चढाई करून त्यांनी कोपऱ्या क्षेत्ररक्षणाला अचूक ठोकलेलं आहे आणि आपल्याला आपल्या संघाकडे एक गुणाची भर केली आणि प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा मागचा यशस्वी चढाईपट्टू यांनी 2 चढाईमध्ये 2 पॉईंट पटकवलेले आहेत आणि पुन्हा चढाईसाठी आलेला आहे माउंट कार्मेल कोर्ले संघावर. आणि आता मात्र त्याची पकड झालेली आहे तो बाद झालेला आहे. पुन्हा चढाई करून गेले ते कोर्ले संघाचे आक्रमण अतिशय खोलवर अशी चढाई केली आहे आणि ते लाईन त्यातून बाद झालेले आहेत कोपऱ्या क्षेत्ररक्षक आणि तिथे जे लाईनमॅन आहेत त्यांचे विघ्नेश मुंबईकर अगदी सावधगिरीने तिथे पाहणी करत आहेत.